स्वतःची काळजी घेतेस ना नीट? हो दादा. सार्थक, तिने तुझं ऐकलं नाही ना तर सांगा मला. अरे आद्या, ऐकलंस ना वेदांत काय म्हणतोय ते? नाहीतर नंतर परत चिडशील माझ्यावर. ऐकलं, नीट ऐकलंय. ए आद्या, मला भाजी हवी हा. अरे अरे आता ते माझ्या हातात आहे का? हो म्हणजे आता साईड सूट विक्रांत. काय ग? काय? अमूल्यला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला काय? बोल ना. अमूल्य, अगं काय विचार? मला विचारायचं होतं की म्हणजे ते हे काय? तुला आवडते का? कोण? हा का नीट विचार ना. कोण आवडते? साबुदाण्याची खिचडी. तुला साबुदाण्याची खिचडी आवडते का हे विचारायचं होतं. उद्या नाश्त्याला केली असती. तुला हे विचारायचं होतं? हा हा म्हणजे मला चालेल. अगं पण तू अण्णांना विचार. आणि बाय द वे अण्णा आहेत कुठे? अण्णा आय थिंक त्यांच्या बेडरूम मध्ये गेलेत. अरे अण्णांना बाहेर बोलवा ना, मस्त मजा येते त्यांच्याबरोबर गप्पा मारायला. अरे ते अण्णांना आईची खूप आठवण येत असेल ना, म्हणून ते एकटे बसलेत त्यांच्या रूम मध्ये. डोंट वरी, येतील नंतर. ए आपण व्हिडिओ कॉल करू शकतो सुमन मावशींना? हो, मी अण्णांना घेऊन येते. हा बेस्ट फ्रेंड. कसं होणार रे तुमचं? म्हणजे नाही काही नाही. आती काय चाललंय तुमचं? काय झालं काय पण? अण्णा तुम्ही काय आत बसला? तिथे आम्ही मस्त गप्पा मारतो, जॉईन करा मला. नाही तुमच्या मुलांची मजा चालली आहे, चालली सुरू राहू दे. काय अण्णा नाही हा, तुम्ही इथे बसा, आपण आईला व्हिडिओ कॉल करूया. असं म्हणते. हे बरं आहे अण्णा. मगाशी आम्ही म्हणलं गप्पा मारूया तर नाही म्हणालात, आणि आता काकूंना व्हिडिओ कॉल करायचा म्हटलं तर लगेच बसलात. अरे नाही असं काही नाही. प्रेम रे, यालाच तर प्रेम म्हणतात, हो की नाही अण्णा? लागला आई. सगळे एकत्र मज्जा करताय, किती छान. सगळ्यांना शुभ दीपावली. अरे कशा तुम्ही? प्रवास कसा छान चाललाय ना? छान प्रवासही व्यवस्थित. आई लवकर या, अण्णांना खूप आठवण येते तुझी. आरती काय गो? आई खरंच अण्णा सतत तुझ्याबद्दलच बोलत असतात. नाही काही तुम्ही लक्ष देऊ नका मुलांकडे. काही बोलताय. काहीतरी उगाच बोलू नका. बर काळजी घ्या स्वतःची. हो सगळं व्यवस्थित आहे. आणि आता परतीचा प्रवास लवकर सुरू करा. घर सुनो वाटतंय तुमच्याशिवाय. अहो काय तुम्ही सगळ्यांसमोर काय बोलताय? अहो मी खरं तर माझ्या बेडरूम मध्येच होतो. उगाच घेऊन एक मिनिट. आई अण्णा तुम्ही दोघं बोला, आम्ही सगळे आज जातो. काय आई तुम्हाला पण प्रायव्हसी मिळायला हवी ना. बोला. बरोबर. चला. अरे काय रे वा. बरं झालं आपण इकडे आलो दिवाळीला. असं का बोलतोयस? अगं बाबा होते तोपर्यंत आम्ही मस्त दिवाळी साजरी करायचो, पण मग ते गेले आणि मग आम्ही असं सेलिब्रेशन कधी केलंच नाही. खूप आठवण येते का रे बाबांची? मला आठवतं दिवाळी आली की बाबा मला आणि दादाला शॉपिंगला घेऊन जायचे,
आणि मग मी त्यांच्याकडे फटाक्यांसाठी हट्ट धरायचो. आमच्याकडची प्रत्येक दिवाळी इतक्या उत्साहाने साजरी होते ना. हा म्हणजे आता आई नाहीये म्हणून एवढंच झालं. ती असती ना तर अजून मजा आली असती. माझ्या प्रत्येक दिवाळीच्या इतक्या आठवणी आहेत ना. तुला माहितीये अमूल्य ना लहानपणी खूप हट्टी होती. कुठल्याही गोष्टीसाठी इतका हट्ट करायची ना. मग मोठी असल्या कारणाने मलाच कॉम्प्रोमाइज करावं लागायचं. काय सांगतेस? हो पण हळूहळू सगळं बदलत गेलं. आम्ही मोठे झालो आणि आता तर असं वाटायला लागलंय की तीच माझी मोठी बहीण आहे. म्हणजे बघ ना, तिने माझ्यासाठी केवढं केलंय. आणि आपल्या लग्नासाठी तर काय? आपल्या लग्नासाठी काय? अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की खूप केलंय ना तिने आपल्या लग्नासाठी. मला समजावलं, आई अण्णांना समजावलं. तुला सांगू का विक्रांत, जर वेदांत आणि अमूल्य नसते ना तर कदाचित आपलं लग्नच झालं नसतं. हो खरंच आहे. ऐक ना, लग्नानंतरची आपली पहिली दिवाळी आहे ही. हो. तू खरंच खुश आहेस ना? हो. असं का विचारतोस? अगं लग्न झालं आणि मला लगेच मुंबईला जावं लागलं. त्यामुळे मी तुला वेळच देऊ शकलो नाही. आणि मग नंतर आलो तेव्हा हे दादा आणि आईचं भांडण. त्यामुळे आपल्याला आपला असा वेळ मिळालाच नाही ना. ठीक आहे रे, त्यात काय एवढं. आणि आता तर आपल्याला अख्खं आयुष्य सोबत घालवायचं. आरती, मला म्हणजे अजून एक सांगायचं आहे. काय? आय लव्ह यू. विक्रांत, तुला कळतंय का हे सगळे आत काय बोलतायत? तू अंघोळीबद्दल बोलतेस का? का काढलीस माझी रांगोळी? काय ना अमूल्य, तू माझ्या एवढ्या डोक्यात गेलीस ना की मोबाईल मध्ये बघून रांगोळी काढली. तरी तुझंच चित्र झालं. बोल. वेदांत, तू माझ्या प्रेमात पडला नाहीयेस ना? बोल. अरे मूर्ख माणसा, याहून बेटर चान्स तुला नाही मिळणार आहे. आत्ताच्या आत्ता बोलून टाक. कमॉन वेदांत, बोलून टाक. कमॉन बोल ना. हे तू गप्प. काय? नाही तुला नाही बोललो मी ते. आता माझ्या लक्षात आलं. तुला सगळं कळतं, फक्त तुला बोलायचं नाही. इगो मध्ये येत असेल ना तुझा. नाही उलट मी त्याला सांगतोय बोल, पण हा मूर्ख माणूस बोलत नाही. इगो काय मध्ये येतोय? बरोबर ओळखलं ना मी. बोलणार आहेस का आता? मी आणि तुझ्या प्रेमात. तू ना जाऊन आरशात बघ. तुला काय झटके येतात का रे मध्येच विचित्र वागण्याचे? असं कोण बोलतो? हा माणूस असं बोलूच शकतो. तुझ्याशी बोलते मी. हा, मी जर तुला असं बोलले असते तर आवडलं असतं का तुला? नाही ना, वाईट वाटलं असतं ना. मग माझ्याशी का असं बोलतोस? अमूल्य
माझं म्हणणं असं होतं की मी का पडेन ना तुझ्या प्रेमात. प्रेमात पड किंवा नको पडू, पण माझ्याशी असं बोलायचं नाही, मी आत्ताच सांगून ठेवते. अमूल्य, एक विचारू. आता काय? बाय एनी चान्स तू माझ्या प्रेमात पडलीस का? जाऊन तोंड बघ आरशात. काय का? काय झालं? काही नाही, असंच. दिवाळी झाली की चेकअपला जायचंय, विसरू नकोस हं? आहे लक्षात. आणि हो, दिवाळीत आता खूप अरबट सरबट खाणं, तेव्हा दिवाळीनंतर व्यवस्थित डाएट फॉलो करायचं आहे. सार्थक, तू काय दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लेक्चर देणार आहेस का मला? अगं आत्ता वेळ मिळतोय तर आत्ता बोलून घेऊ दे ना मला. कसं आहे, नंतर तू माझ्याकडे कशाला बघशील? म्हणजे असं काय करतेस? आपल्या दोघांमध्ये आता तिसरा येणार, तेव्हा तू माझ्याकडे कुठे बघणार आहेस? सार्थक, पण पुढच्या दिवाळीला आपण तिघं असणार आहोत हा विचार करून ना मला वेगळंच वाटतंय रे. म्हणजे खूप खूप छान वाटतंय मला. आता तू कामं कमी करायचीस, ऑफिस मध्ये मी लक्ष देईन. अगं अमूल्य आहे माझ्या सोबतीला. हो सार्थक, पण तरी पण मी पुढचे काही महिने काम करत राहणार आहे, मी तुला आधीच सांगते. तू कोणाचं ऐकणार आहेस? ऐकणार आहे ना. आपल्याला बाळ झालं ना की मी त्याचं सगळं ऐकणार आहे आणि त्याचे सगळे हट्ट पुरवणार आहे. ए, बाळाला लाडवण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. अरे हो, मी मस्करी करते. बरं ऐक ना, दादाचं सगळं सुरळीत होईल ना रे? सगळं लवकर व्यवस्थित होईल असं आपण म्हणायचं. आपण तुझ्या आईशी बोलूया का? आईशी आपण बोलून काही होईल असं मला तरी नाही वाटत. कदाचित आई एकाच व्यक्तीचं ऐकू शकते. कोण? आजी. काय जेवण जात नाही वाटतं? जेवावंसंच वाटत नाही. मुलं इथे नाहीये, दिवाळीचा सण आहे, घर सुनं सुनं वाटतंय. देव करो आणि वैऱ्याच्या घरी सुद्धा अशी दिवाळी कधी साजरी होऊ नये. तुला काय वाटलं मला अन्न गोड लागतंय? माझ्याही घशाखाली घास उतरत नाहीये. या सगळ्याला ना तू जबाबदार आहेस नूतन, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे, दे तू पण मलाच दोष दे. कधीतरी ना स्वतःची चूक मान्य करायला शिक. आई, यावेळी आद्या घरी आली नाहीये. विक्रांत सुद्धा आरती बरोबर अण्णांकडेच गेलाय. ही सगळी पण माझीच चूक आहे का ग? नूतन, मी मुलांनी तिथे जाण्याबद्दल बोलत नाहीये. अगं आद्या आणि सार्थक भाऊबीजेसाठी तिकडे गेले असतील. आता विक्रांत तिकडे म्हटल्यानंतर ती तिकडेच जाणार ना. इकडे भाऊबीज साजरी केली असती तर काय झालं असतं? काय बिघडलं असतं? या अशा वातावरणामध्ये कुणाला तरी दिवाळी साजरी करावीशी वाटेल का ग? अशा वातावरणात म्हणजे काय? सूतक लागला नाहीये. नूतन, तोंड सांभाळून बोल. हे बघ, आद्या आणि सार्थक इथे आले असते, आरती आणि विक्रांत इथेच थांबले असते जर वेदांत घरी असता तर. आता वेदांतच घरी नाहीये म्हटल्यानंतर ते लोक तरी का इथे थांबतील? वेदांत घर सोडून गेलाय ना, याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस नूतन. तू माझीच आई आहेस ना ग? तुला समजत कसं नाहीये? हे सगळं मी वेदांच्या भल्यासाठी करतेय.
असं कुणाला दुखून कुणाचं भलं होत नसतं नूतन. आणि वेदांतनी मला दुखावलं त्याचं काय? त्यांनी काय दुखवलंय ग तुला? हे सगळं त्या अमूल्यामुळे होत आहे. उगाच का तिला दोष देतेयस? ती वेदांच्या आयुष्यात नव्हती ना, तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. ती वेदांच्या आयुष्यात आली, सगळं वाईट झालं. काहीतरीच काय बोलतेस तू नूतन? बोलायच्या आधी ना जरा माणसाने विचार करावा. आई, त्या परक्या मुलीसाठी तू मला बोलतेस, स्वतःच्या मुलीला बोलतेस. परकी? कोण परकी? अमूल्या या घरची होणारी सून आहे नूतन. आता मी ठरवलंय, काहीही झालं तरी अमूल्याला या घरची सून होऊ देणार नाही. विक्रांत आणि आरतीचं लग्न झालं माझ्या मनाविरुद्ध, पण वेदांत आणि अमूल्याचं लग्न मी होऊ देणार नाही. अगं काय करायचं ठरवलंय तू? शबद, घरी नाही जाणार आहेस? अरे नूतन काकू एकट्या असतील. आणि बघ ना, ताई आणि विक्रांत सुद्धा इथे आले. प्रिया मूल्य, माझी पण इच्छा झाली होती घरी जायची. दिवाळी आहे, घरी गेलं पाहिजे, आईला भेटलं पाहिजे असं मलाही वाटलं होतं. आणि ऍक्च्युली मगाशी म्हणूनच बाहेर पडलो होतो. पण मी ते लाईफ इन्शुरन्स रिन्युअलसाठी गेलो. माझं कार्ड ब्लॉक होतं म्हणून ते पेमेंट नाही करू शकतो. आणि मग फटाके आणि स्वीट्स आणायला गेलो, तो तिथेही कार्ड डिक्लाइन. मला ना असं बघ, मी सगळं समजू शकते वेगळं, पण आपल्याला ना थोडं शांततेने घ्यावं लागेल. मी शांतच आहे ना. मी काय, तू आईला बघतेस ना, आई दरवेळेस टोक गाठते. आणि मला व्यवस्थित माहिती आहे हे सगळं त्या पुरुषोत्तममुळे होतंय. पुरुषोत्तम नावाचं ना ग्रहण लागलंय माझ्या आयुष्याला. आणि ग्रहण तरी ना 2 तास 4 तास टिकतं, पण हे ग्रहण गेले 6 महिने सुटतच नाहीये. पण ना मला नाही फरक पडत आता. म्हणजे काय ना, माझा रोड मॅप क्लिअर आहे. मला माहिती आहे मला काय करायचं. म्हणजे आधी कंपनी रजिस्टर करायची, तेव्हा तू माझी पार्टनर असशील. आणि जसं आपण आधी डिस्कस केलं, मला या कंपनीत तुझे पैसे नकोय, मला फक्त तुझा सपोर्ट हवा. आणि मग बघ कशी कंपनी उभी राहते. दॅट्स द स्पिरिट. आणि तुला एक सांगू, आता ना मार्केटमध्ये इंजिनियर्सला खूप डिमांड आहे. म्हणजे आपल्या देशात तर घराचं बांधकाम कमी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जास्त सुरू आहेत. आणि सध्या या बिझनेसमध्ये ना करोडो रुपये लावले जातात. अँड आय रिमेंबर, VW इन्फ्रा कंपनी उभी करायला मला 8 वर्ष लागली होती. पण ही कंपनी मी 4 वर्षात उभी करणार, दिवस रात्र मेहनत करणार. आय नो, सुरुवातीला छोटे प्रोजेक्ट करावे लागतील, छोटा रस्ता बांधावा लागेल. आय एम व्हेरी शुअर आपल्या कंपनीचं पहिलं काम ना लवकरात लवकर मिळणार आहे आपल्याला. नक्कीच. आणि तू माझी मदत करशील ना यात? म्हणजे आत्ता जशी माझ्या पाठीशी उभी आहेस तशी राहशील ना? या आयुष्यभर तुझ्या सोबतच. आता म्हण, मला माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला माहिती आहे माझं तुझ. काय माहिती? काय नाही. कुठे काय? अरे बोल ना. अगं काही नाही, तू थांब. मी जाऊ? नाही नाही, तू नाही, तू थांब. तू कशाला जातेस? तू नक्की कोणाशी बोलतोयस? अगं तुझ्याशीच बोलतोय मी अमूल्य. मी कोणाशी बोलणार? तुझ्याशीच बोलतोय ना. हे काय? बोल ना वेदांत, एवढं घाबरतोय काय?
बोलू? बोल. मूल्य, गुड नाईट. गुड नाईट.